आज आपण तुळजापूर येथे पंचायत समिती येथे आलेलो आहोत. आपण पाहत आहे आपल्या पाठीमागे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा धाराशिव यांच्या मार्फत उपोषण चालू आहे काके येथील अतिक्रमण काढण्याच्या उद्देशाने. तर आपण त्यांचे काही प्रॉब्लेम असतील, त्यांच्या काही समस्या असतील त्या जाणून घेणार आहोत. चला आपण पाहूया. बसला काटे गावातील अतिक्रमण म्हणताय, कशा प्रकारचं काटे गावामध्ये अतिक्रमण झालेलं आहे? काटे गावात मी पहिल्यांदा तरी मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माजी सैनिक तालुका अध्यक्ष या पदावर काम करतो आणि मी आमरण उपोषण करण्याची गरज का पडली, कशामुळे पडली? काटे गावातील सर्व गावातील अतिक्रमण गेल्या 7 वर्षापासून मी या संघटनेत काम करतो. गेल्या 7 वर्षापासून अख्ख्या गावात मी पाहत आलो. 7 वर्षात भरपूर प्रत्येक रस्ता आज रुंदी कमी झालेली आहे. प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमण आहे. पूर्ण गावातील अतिक्रमण हटवण्याबाबत मी आमरण उपोषण केलं. रस्त्यात तुम्ही अतिक्रमण म्हणताय, नेमकं काय अतिक्रमण? आता घर बांधाले, कॉलम घेऊन रस्त्यावरती घर बांधायला लागले. झोपडपट्ट्या ग्रामपंचायत जागेत शेड मारायला लागले पत्रे. याबाबत तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज केलेत का? ग्रामपंचायतला वारंवार अर्ज करून मी ग्रामपंचायतला हे अगोदर मी 4 वर्षापासून मी ग्रामपंचायत पत्र व्यवहार करतो. हे जे आज माझे आमरण उपोषण आहे ते गेल्या 4 महिन्यापासून मी ग्रामसेवकांना पत्र व्यवहार करतो. BDO साहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे, कलेक्टर साहेबांना बी निवेदन दिलेलं आहे. आणि ही ज्या वेळेस मी आमरण उपोषणाचा ही पर्याय निवडला त्यावेळेस ज्यावेळेस या आंदोलनाचं केलं आणि ही पत्र व्यवहार केला त्यावेळेस मी सगळं पूर्ण आधी काटे गावातल्या अतिक्रमणाचा विषय घेतला आणि काटे गावातील अतिक्रमणासाठी ग्रामपंचायतला पत्र व्यवहार केला, BDO साहेबांना पत्र व्यवहार केला, कलेक्टर साहेबांना पत्र व्यवहार दिलेला आहे. आणि असं करत असताना मला धमक्या मिळायला लागल्या. कशा प्रकारच्या धमक्या? जीवे ठार मारण्याच्या धमक्या, घरी येऊन लोक धमक्या द्यायला लागलेत. तुम्ही अर्ज का देताय आणि अतिक्रमण का काढायला, त्या बाबतीत आम्हाला धमक्या द्यायला लागलेत. की 26/12/2025 ला जे अतिक्रमणासाठी मी ही देऊन गेले, माझ्या शेतात येऊन धमक्या द्यायला, जीवे ठार मारण्याच्या, माझ्या कुटुंबाला धमक्या द्यायला लागले. अशी परिस्थिती आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका अध्यक्ष श्रीकांत सौदागर गाठी, राहणार काठी. शासनाकडून दखल घेतली का नाही? आलेलं का सकाळपासून? कुणीही आलेलं नाही. कुठल्याही प्रशासनाचं कुणीही एकही व्यक्ती इथपर्यंत आलेलं नाही. प्रशासन किती दिवस असं तुम्ही उपोषण चालू राहणार तुमचं? जोपर्यंत काटे गावातील अतिक्रमण हटत नाही आणि या दोषीवरती धमक्या द्यायला लागलेत त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांच्यापासून माझ्या परिवाराला, माझ्या कुटुंबाला, आई वडिलांना, मुलांना, मंडळीला धोका आहे. हे उपोषण संपल्यानंतर ही बी आणखी दुसरी LC दाखल करणार आहे, तांबवाडी पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहे की आम्हाला आमच्या परिवाराला, कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन मिळावं. आला की आंदोलन करण्याचा तुम्ही डायरेक्ट इशारा दिला. आता सर्वात लाजरवाणी अशी गोष्ट आहे की अतिक्रमणासाठी संपूर्ण आंदोलन करायला लागणार आहे. ही वारंवार आमचे गाठी साहेबांनी वारंवार पत्र व्यवहार 6 महिन्यापासून करतात. BDO साहेबांना असो, कलेक्टर साहेबांना असो किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्याला असो, वारंवार इशारे दिलेत, त्याच्या कुठलीही कारवाई नाही. ग्रामसेवक अतिक्रमण काढा, जे रोडवर अतिक्रमण आहेत त्याच्यासाठी ग्रामपंचायत पुढाकार घेत नाही तरी आमच्या संघटनेच्या पदाधिकारी पुढाकार घेतलाय. तर त्यांनी स्वतःहून का पुढाकार घेऊन कारवाई करत नाही? एखाद्या माणसाला निवेदन दिलं तर त्यावर कारवाई तर केली पाहिजे. आज 6 महिन्यापासून कारवाई करत नाही. काल आम्हाला फोन करतात की आम्ही उद्या चालू करू किंवा तुम्हाला 8 दिवसात करू, अशी आश्वासन नको. आजपर्यंत आमचा घाटी साहेब जे आहेत आंदोलन बसलेले त्यांनी एकच सांगितलेलं आहे की 8 दिवसात लगेच जेव्हा अतिक्रमण जर काढलं नाही, जेव्हा अतिक्रमण काढणार नाही तेव्हापर्यंत त्यांनी जागेवर उठणार नाही. आणि अजून एक इशारा आहे की त्यांना जीव मारण्यासाठी येतात गावगुंडे असतील किंवा कुणी असतील अतिक्रमण असं धमकी देत असतील, त्यांना एकच इशारा आहे की घाटी साहेबांच्या जीवाला बरोबर झालं तर जे कोणी अतिक्रमण आहे त्यांच्या घराची त्यांचं आम्ही नाव NC पिटिशन दाखल करणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याला प्रशासन जबाबदार आहे की प्रशासनाचं काम आमचा माणूस करतोय, तर त्याच्या जीवाला जर काही बरे वाटत झालं तर त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे.